त्या पाकिस्तानी कलावंतांना इकडे येऊन नाचवतायत, गायला लावतायत. आणि आशाताई काय म्हणतायत, अतिथी देवो भव. कसा पकडला तेव्हा काय बोललात, ये बाबा अतिथी देवो भव, अतिथी देवो भव, ये. हा देश कसा उद्ध्वस्त होईल याच्यासाठी वाट पाहणारे ते पाकिस्तान सारखे आणि बांगलादेश सारखे देश, त्यांच्या कलावंतांना तुम्ही मोठे करताय. आशाताईंबद्दल पूर्ण आदर आहे, याच्यामध्ये काही प्रश्नच येत नाही. एवढे मोठे कलावंत या देशाने दिलेले आहेत. जी आमची काही आदराची स्थानं आहेत त्या आदराच्या स्थानांमध्ये आशाताई येऊन बसतात. आशाताई तुमचं वय पाहता तुम्ही आम्हाला उपदेश द्यायला पाहिजेत, कसं वागायला पाहिजे. आता आम्ही तुम्हाला द्यायचे, आम्ही तुम्हाला सांगायचं. बरं खरं कारण काय सांगा ना एकदा, अतिथी देव भाव आहे का पैसे देव भाव आहे. असा आवाज, अशी गायकी जगाच्या पाठीवर कुठे मिळणार नाही. लता दिदी, आशाताई, ही केवढी मोठी रत्न या महाराष्ट्राने दिली आहे देशाला, जगाला. आणि आशाताई तुम्ही हे करावं. प्रत्यक्ष भेटल्यावरती तुम्ही सावरकरांच्या गोष्टी सांगणार. सावरकरांनी कसा त्याग केला, स्वातंत्र्यवीरांनी काय केलं. सावरकर भक्त म्हणवताना आपण स्वतःला, हे सावरकरांतरी पटलं असतं का तुम्ही आज जे करताय ते. ही त्यांच्याही विचारांना तिलांजली नाही का. तुम्ही आमच्या समोर आदर्श घालून द्यायला पाहिजे होते की ते चॅनल जर समजा पाकिस्तानी कलावंतांना तिकडे आणणार असेल, मी त्या चॅनलवरती काम करणार नाही. हा रोखठोकपणा आशाताईंनी एरवी दाखवतात तो आत्ता दाखवायला पाहिजे होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला असं वाटतं मी त्या वाळिंबांच्या पुस्तकात कुठेतरी वाचली होती. अंदमानला आतमध्ये तिकडे सगळे अत्याचार सगळे चालू होते सगळ्यांवरती, स्वातंत्र्यवीरांवरती चालू होते. अत्यंत वाईट अवस्थेमध्ये राहत होते. त्यांचा जो तिथला जनरल होता त्याचं नाव होतं जनरल बारी. तो जेलर तिथला जो होता जेलर बारी, त्या बारीच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत. कारण जी पत्र जायची बाहेर आणि बाहेरून पत्र जी यायची त्याचं डॉक्युमेंटेशन त्याच्यामध्ये असायचं, तो लिहून ठेवायचा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी पहिलं महायुद्ध झाल्यानंतर असं म्हटलं होतं की दुसरं महायुद्ध घडणार. द्रष्टाच होता माणूस. दुसरं महायुद्ध घडणार आणि दुसरं महायुद्ध घडेल ते घडवेल जर्मनी घडवेल. आणि ज्या वेळेला ही घटना घडली, ज्या वेळेला हिटलरने ही सगळं सुरुवात केली, त्यावेळेला आनंदाने सावरकरांनी टाळी मारली जेलमध्ये की आता हिटलर ह्या सगळ्या लोकांना, ब्रिटिशांचा कळा उद्ध्वस्त करणार आणि आपल्याला आपल्या देशाला परत स्वातंत्र्य मिळणार. म्हणून त्यांनी एक पत्र लिहिलेलं आहे की हे सगळं झालं असताना त्याच्यानंतर त्यांना एका वर्तमानपत्रामध्ये एक बातमी कळली. तुर्कस्तानचा शेख, तिथला राजा जो कोण होता, त्याने ऍडॉल्फ हिटलरला पाठिंबा दिला. गंमत बघा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमध्ये ठेवले कोणी, ब्रिटिशांनी. हाल कोण करतायत, ब्रिटिश हाल करतायत. आणि ज्या वेळेला त्यांना ही बातमी कळली की तुर्कस्तानचा तो शाह आहे, त्यांनी हिटलरला पाठिंबा दिलाय, त्यावेळेला त्यांनी एक पत्र लिहिलं आहे की ब्रिटिशांना पाठिंबा द्या. कारण हा तुर्कस्तानचा शेख हा जर्मनीची मदत घेऊन भारतामध्ये येईल, अफगाणिस्तान मार्गे. त्यावेळेला काही पार्टिशन झालेलं नव्हतं आणि भारतामध्ये येईल आणि या भारतामध्ये राहणारे वरचे जे सगळे तिथले जे मुसलमान आहेत त्यांना हा एकत्र करेल. हा भविष्यात देशाला धोका ठरेल हे त्यांनी लिहून ठेवलं होतं त्यावेळेला. त्यातला एक मोठा पार्ट गेला, तो झाला पाकिस्तान. आणि हा धोका ठरेल याच्यासाठी आज आपण ब्रिटिशांना पाठिंबा दिला पाहिजे. अहो हाल जो सहन करतोय, ज्यांच्यामुळे तो हाल सहन करतोय माणूस,
त्यांच्या फक्त एक विचार त्यांच्या मनात आला की ह्याने ह्याला जर पाठिंबा दिला तर यांच्या मार्फत हा धोका आपल्या देशाला उद्भवेल, म्हणून तुम्ही ब्रिटिशांना जरी ते माझ्यावरती अत्याचार करत असले तरी त्यांना आता हिटलरला पाठिंबा देऊ नका, ह्यांना पाठिंबा द्या, असा जो माणूस विचार करतो त्या विचारांचे दाखले अशातही तुम्ही देता. आणि तुम्ही आज त्या कलर्स त्या कुठच्याही चॅनलवरती पाकिस्तानी कलावंतांना इकडे आणून तुम्ही काय सांगता आता मला? येणाऱ्या नव्या पिढ्यांना तुम्ही काय सांगणार आहात? आदर्श तुम्ही घालून दिले पाहिजेत, रोखठोक भूमिका तुम्ही घेतली पाहिजे. उद्या तर समजा तुम्ही ह्या गोष्टी सांगितल्यात की नाही या कलावंतांना, अहो या देशामध्ये काय कलावंत कमी आहेत? काय गायक कमी आहेत का? काय कमी काय या देशामध्ये? इथल्या कलावंतांना गोंजारा ना, इथल्या कलावंतांना मोठे करा ना. इथे राहतात त्या कलावंतांचं काय करायचं करा, बाहेरच्या राज्यातल्या देशांमधल्या कशाला? आणि तो देश म्हणजे कोणता जो आपल्यावर टपून बसलाय त्या देशाबद्दल बोलतोय आपण. आणि भिकारणी चॅनल ती कलर बिलर सारखी, या हरामखोरांना टीआरपी पाहिजे, टीआरपी. मग इथे नाही शूटिंग केलं, दुबईत केलं शूटिंग. अरे शूटिंग दुबईत कराल, ऑफिस तर इकडेच आहे ना. आत्ता जे झालं ते झालं. परत अशा प्रकारचा कार्यक्रम कुठच्याही गोष्टींसाठी कुठच्याही चॅनलने जर समजा केला आणि त्याच्यानंतर जे काही त्यांचं बरं वाईट होईल याला जबाबदार आम्ही नसणार, सरकार असेल. आजच या सगळ्या लोकांना समज द्यावी की हे असले धंदे पहिल्यांदा बंद करा. लोकांनी इथे फुकटच्या फाकट मरायचं यांच्या बॉम्बस्फोटांमध्ये. प्रत्येक घरामध्ये एक धाकधूक लागलेली असते. माझा नवरा कामावरती गेलाय, तो संध्याकाळी परत येईल की नाही, का ट्रेनमध्ये बॉम्बस्फोट होऊन मरेल त्याच्यामध्ये. या असल्या धाकधुकीमध्ये संपूर्ण आयुष्य काढणारा हा देश, आणि जो याच्यावरती लादतोय, या सगळी संकट लादतोय, त्या देशातल्या लोकांना आपण मोठं करतो. हाच विचार आहे ना, हाच विचार हा देशाला खड्ड्यात घालणार. त्या असल्याच गोष्टी, हे जे सोडून द्या, जाऊन द्या रे, बघू आता तर काही नाही ना, त्या असल्या विचाराने हा देश साधारणपणे ज्यावेळेला 1292-93ला ज्यावेळेला अल्लाउद्दीन खिलजी ज्यावेळेला इथे आला भारतावरती राजा, आप कुछ बोलना चाहते हो राजा? चलो कोई बात नहीं, मैं आगे बोलूंगा मैम. एक मिनट राजा, ओ राजा, अभी जो पूरी बात कहने आया है वो ऑडियंस को कह देना. सर पूरी बात यही थी कि आपने जब बोला था कि पहले कुछ बनो, अमेय को कहा था, तो पाजी यू आर लाइक माई बिग ब्रदर, और आप उस चेयर पे बैठे तो आपको कितना बड़ा ओहदा दिया हमने. तो बस खाली उसी की वो जो आपका एक जो अल्फाज था कि पहले कुछ बनो, यहाँ पे जब हम सर गाना गाते हैं तो हमें ये कहा जाता है कि यू सिंग बेटर देन ओरिजिनल. तो जब ओरिजिनल से ज्यादा अच्छा हम गा सकते हैं तो फिर मौका उन लोगों को क्यों जो हमारे हैं ही नहीं. एम आई राइट और रॉन्ग? मैं ये नहीं कहता हूं कि हमें मौका मत दीजिए, हमें मौका बिना सोचे समझे दीजिए. जो वो गाने गा रहे हैं, जो दूसरे लोग गाना गाते हैं, हम उनका गाना गा के हिट हो जाते हैं. हमें हिट होना पड़ रहा है, यार फला गाना तुमने बहुत अच्छा गाया, किसने गाया? फला शख्स ने गाया. मैं किसी का नाम नहीं लूंगा, मैं सिर्फ हमारे म्यूजिक डायरेक्टर्स जितने हैं हमारे इंडिया में, भारत में जो है, मैं अपने देश की जनता से ये पूछना चाहूंगा, और अपने जो म्यूजिक डायरेक्टर्स हैं जितने भी, मैं उनसे पूछना चाहूंगा कि क्या हमारा हक नहीं बनता कि हम गाना गाएं फिल्म के लिए, आपकी फिल्मों के लिए? क्या हम गा नहीं सकते जब दूसरे अपने मुल्क से आके यहाँ पे गाना गा सकते हैं? तो क्या हमारा हक नहीं बनता जब हमें इस तरह के बोल दिए जाते हैं कि आपको इनमें? सर आप प्लीज बुरा मत मानना, इवन यू आर म्यूजिक डायरेक्टर शंकर सर, मैं आपकी बहुत रेस्पेक्ट करता हूं, लेकिन ये टीस सी बात है, ये टीस है, ये दर्द है, ये दर्द है अपने देश के लोगों के प्रति, और अपने सच्चाई है सर. ये मैं किसी भी रियलिटी शो में आया था तो मुझे ये प्रूव करना था कि आई एम अ सिंगर. मुझे ये नहीं प्रूव करना था कि मेरे बाल कितने अच्छे हैं, या मैं दिखता कितना अच्छा हूं, या मेरी पतली कमर है. नहीं, एज ए सिंगर मैं प्रूव करने आया था, और जब मैंने ये प्रूव किया तो मुझे सिर्फ रियलिटी शो तक ही रख दिया गया. राजा साहब सर. हाँ सबसे मैंने बात करी म्यूजिक डायरेक्टर से, हाँ
उनको क्या लगता है, मैं आपको उनकी फीलिंग बताता हूँ कि शायद आप लोगों में रियलिटी शो के बाद ना कुछ एटीट्यूड आ जाता है। राजा हसन की बात नहीं कर रहा मैं बात कर रहा हूँ एक राजा की बात हिंदुस्तान नहीं हो के रही। सिंगरों की, वही मैं कह रहा हूँ। हिंदुस्तानी सिंगरों की बात कर रहा हूँ मैं। जितने सिंगर्स हैं हिंदुस्तान के, उनकी बात कर रहा हूँ मैं, नॉट फॉर राजा हसन। राजा हसन को अल्लाह ने बहुत दिया और वो दे रहा मैं है। वही कह रहा हूँ आपको। अपने देश की जनता के खिलाफ, अपने देश के म्यूजिक डायरेक्टर्स जो हैं उनके खिलाफ एक गुजारिश है, कोई मुद्दा नहीं है, ये गुजारिश है। नंतर मी त्यांना, आपल्या परिचयाचे मित्रच आहेत, पण मी त्यांना नंतर फोन केला. मी म्हटलं, अरे मी बोललो काय, मी सांगतोय काय. मला मला आशाताईंबरोबर त्या कार्यक्रमामध्ये, त्या रुणालयाला, आणि अजून कोणतरी त्या परवीन, अबिदा परवीन, त्यात ते तर 3 जजेस आहेत. त्यातले एक पाकिस्तानातले आहेत, बांगलादेशचे आहेत, आणि आशाताई भारताचे आहेत. यांच्या मार्फत येणारे जे कलाकार आहेत, इथे येणारे कलाकार आहेत, या कलाकारांना आपण का प्रोत्साहन देतो? मी एक स्वतः कलाकार आहे, मला माहिती कला काय असते ती. विषय कलाकारांचा नाहीये. उद्या ज्या वेळेला ह्या सगळ्या लोकांना जे पैसे कमवायला जी जागा मिळते, तो भारत देश आहे. आपल्या देशात येऊन हे पैसे कमवतात, त्यांच्या देशामध्ये हे त्यांना कोणी विचारत देखील नाही. जर या सगळ्या लोकांना जर समजा भारत बंद केला की तुमच्याकडच्या जोपर्यंत या भारतातल्या कारवाया बंद होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला इथे गाऊ देणार नाही, खेळू देणार नाही, हे जोपर्यंत आपण सांगत नाही, उद्या हेच कलावंत आणि हीच सर्व मंडळी ज्या वेळेला त्या पाकिस्तान सरकारवरती ज्या वेळेला दबाव आणतील की तुमच्यामुळे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींना मुकावं लागतंय, बाकीच्या देशांमध्ये आम्हाला जाता येत नाही, आम्हाला तिकडे गेल्यानंतर आम्हाला शिव्या पडतात, लाज वाटते, हे ज्या वेळेला त्या सरकारावरती, पाकिस्तान सरकारवरती जेव्हा दबाव आणतील ना, त्यावेळेला कदाचित तो देश सुधरेल. परंतु ती कुत्र्याची शेपटी आहे, तिच्या आईला किती नळकांड्यात घाला, ती काही सरळ होणार नाही, ती काही सरळ होणार नाही. पण या लोकांना आपण का प्रोत्साहन देतो, ही गोष्ट आपण बघितली पाहिजे. एवढाच तर माझा विषय होता. आणि आशाताईंसारखी एक व्यक्ती, अन्यथा अनेक वेळा मी त्यांना बघितलेलं आहे की अत्यंत रोखठोक त्यांच्या भूमिका असतात, त्या मांडतात, असं मी पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे. मग इथे का नाही रोखठोक भूमिका मांडली, हा माझा एक सवाल आहे. मी कुठच्या प्रांताची नाही, मी भारताची आहे. मला राजकारण कळत नाही, मी एक कलाकार आहे. मी समजू शकतो तुम्हाला राजकारण कळत नाही, पण देशात काय चाललंय हेही नाही कळत. एकूण देशातली परिस्थिती काय, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला त्या गोष्टींचं आकलन जर समजा नसेल आणि मी फक्त एक कलाकार आहे असं बोलून नाही चालणार. हकनाक माणसं मरतात इकडे, आणि त्याच्यानंतर आपण कसले दोस्तीचे हात पुढे करतो, कशासाठी करतो? हा विषय हिंदू मुस्लिम नाहीये, हा भारत पाकिस्तान आहे, हा भारत बांगलादेश आहे. या देशामधले जेवढे फिल्म स्टार्स आहेत त्याच्यामधले 3 हे या देशातले सुपरस्टार्स आहेत, ज्यांची आडनावं खान आहेत. तरी ह्या देशाने मान्य केलेले आहेत. कोणी त्यांच्याकडे हिंदू किंवा मुस्लिम म्हणून बघायला जात नाही, त्यांचे चित्रपट म्हणून पाहायला जातात. हिंदू धर्मातला कुठचाही समजा पवित्र एखादा सण असेल, कुठची गोष्ट असेल, लग्न असेल, समारंभ असेल, त्यावेळेला बिस्मिल्ला खानची शैनाई वाजते. पारंपरिक इथे राहणारे इतक्या वर्षांचे जे काही हिंदू मुस्लिम संबंध असतील, हा विषय तो नाहीच आहे. परंतु या देशामध्ये जे काही घातपात, जे काही बॉम्बस्फोट आणि इतर गोष्टी ज्या घडवल्या जात आहेत, त्याच्यानंतर त्यांच्या देशातल्या लोकांना, त्यांच्या कलावंतांना आणि इतर लोकांना इथे गोंजारायचं, चोंबाळायचं कशासाठी, एवढ्या पुरताचा तो विषय होता.